नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा व मध्यवर्ती बँक शिपाई या भरतीबाबतची माहिती पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्यामार्फत आपली जिल्हा व मध्यवर्ती बँकची शिपाई या पदाची जाहिरात प्रसिद्ध केल्या जाणार आहे। अगोदर पुणे जिल्ह्यामार्फत केलेली होती, तर आता आणखी एका जिल्ह्यांमार्फत आपली जाहिरात या ठिकाणी जाहीर केलेली आहे। तर बघा तो जिल्हा कोणता आहे आणि किती जागेसाठी ही भरती होणार आहे। तर मित्रांनो, ही जी भरती निघालेली आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सांगली या जिल्ह्यामार्फत निघालेली आहे। एकूण जागा असणार आहे 79। तर अर्ज भरायला सुरुवात झालेली असून याची अंतिम तारीख आहे 21 ऑगस्ट। 21 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता। 21 ऑगस्ट याची अंतिम तारीख आहे। ठिकाणी महत्त्वाचं असं की जे विद्यार्थी सांगली जिल्ह्यात रहिवासी आहे त्यांनाच आपला अर्ज या ठिकाणी भरता येणार आहे। ठीक आहे, म्हणजे सांगली जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनीच आपला अर्ज या ठिकाणी भरायचा। प्रत्येक जिल्ह्याची जाहिरात या ठिकाणी येणार आहे। तुमच्या जिल्ह्याची पण जाहिरात या ठिकाणी प्रकाशित केल्या जाणार आहे, जाहीर केल्या जाणार आहे। तुमची जिल्ह्याची जाहिरात आली की त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पदाचं नाव आहे शिपाई। वयोमर्यादा असणार आहे 18 ते 35 वर्षापर्यंत। लक्षात ठेवायचं, 18 ते 35 वर्षापर्यंत सर्वच विद्यार्थ्यांना वयोमर्यादा असणार आहे। आणि पात्रता मागितली 12वी पास। ठीक आहे, 12वी पास असणे गरजेचं आहे। आणि विद्यार्थी हा जो आहे शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि सदृढ असणे आवश्यक आहे। तर तुमची नियुक्ती या ठिकाणी कशा प्रकारे घेतल्या जाईल दिलेल्या 70 गुणाच्या आधारे तुमची एक्झाम घेतल्या जाईल। या सिलेबस मराठी, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, सांगली जिल्ह्याची माहिती, बुद्धिमत्ता चाचणी, बँकिंग व सहकार या 5 टॉपिकवर तुमचा 70 मार्कचा पेपर या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। 75 मिनिटं यासाठी असणार आहे। नंतर कागदपत्र पडताळणी होणार आहे, नंतर मुलाखत होणार आहे। ठीक आहे, या 3 स्टेपच्या आधारावर तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे। ठीक आहे मित्रांनो, आणि एक्झाम शुल्क असणार आहे 590 रुपये। ठीक आहे, 590 रुपये तुम्हाला फी या ठिकाणी भरावं लागेल। तर ही जी वेबसाईट दिलेली आहे या साईटच्या माध्यमातून तुम्ही आपला अर्ज भरू शकता। 21 ऑगस्ट याची अंतिम तारीख आहे। ठेवायचं, जर तुम्ही 12वी पास असाल आणि सांगली जिल्ह्याचा रहिवासी असाल तरच तुम्हाला आपला अर्ज या ठिकाणी भरता येणार आहे। कारण ही जाहिरात फक्त सांगली जिल्ह्यासाठी असणार आहे। नवीन जिल्ह्यानुसार शिपाई पदाची जाहिरात जे येणार त्या संबंधित जिल्ह्यातलेच विद्यार्थी आपला अर्ज या ठिकाणी भरू शकतात। ही जाहिरात सांगली जिल्ह्यासाठी आली आणि सांगली जिल्ह्यातलेच विद्यार्थी आपला अर्ज या ठिकाणी भरणार आहे। आणि तुमची जिल्ह्याची पण जाहिरात या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे। ठीक आहे, तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।